नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चमचमीत असा अंडा मसाला। तर त्याच्यासाठी मी इथे 8 अंडी घेतलेली आहेत। ही 8 अंडी आता उकडून घ्यायची आहेत, पण ही अंडी पूर्ण अखंड न उकडवता ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने उकडून घ्यायची आहेत। तर आता आपण पुढे बघूयाच। अंडी उकडण्यासाठी इथे चौकोनी आकारचं एक भांडं घेतलेलं आहे। या भांड्याला आता आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। पूर्णपणे आतून पूर्ण असं तेल लावून घ्यायचं भांड्याला। भांड्याला तेल लावून झालेलं आहे। याच्यामध्ये आता आपण अंडी फोडून टाकूया। तर बघू शकता इथे 8 अंडी फोडून झालेली आहेत। तर आता ही अंडी फोडलेली याच्यामधला पिवळा बल्क हा थोडासा फोडून घ्यायचा। अगदी जास्त फोडून पूर्ण मिक्स करायचं नाही, पांढरं आणि पिवळं। बघू शकता इथे मी अंडी फोडून घेतलेले आहेत आणि थोडेसे असे काटा चमच्याने थोडेसे मिक्स करून घेतलेले आहेत। याच्यामधला पिवळा बल्क हा फोडून घेतलेला आहे। जास्त मिक्स करायचं नाही पिवळा आणि पांढरा। तर पिवळा आणि पांढरा भाग थोडासा असा दिसलाच पाहिजे उकडल्यानंतर, त्याच्यासाठी मी थोडंसंच मिक्स केलेलं आहे, जास्त मिक्स करून घ्यायचं नाही। तर या फोडलेल्या अंड्यावरती आपल्याला अगदी थोडंसं चिमूटभर मी लाल तिखट टाकलेलं आहे। अंडी उकडण्यासाठी एकीकडे मी गॅस चालू करून पॅन गरम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला अंडी उकडण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे। इथे आपलं पाणी हे गरम झालेलं आहे। तर पॅनची हाईट कमी असल्यामुळे मी या पॅनमध्ये एकही स्टँड किंवा डिश टाकणार नाही। डायरेक्ट अंडी फोडलेलं भांडं ठेवून अंडी ही उकडून घेणार आहे। तर याच्यावरती झाकायचं आणि 5 ते 6 मिनिटं ही अंडी उकडून घेऊया। गॅस मिडियम हीटवरच ठेवून घ्यायचा। जर तुम्हाला जास्त व्यक्ती घरामध्ये असतील तरी अंड्याची क्वांटिटी वाढवून घेऊ शकता। बघू शकता इथे 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण काढून बघायचं आहे अंडी उकडलीत का ते। गॅस बंद करून घ्यायचा। इथे मी एक सुई घेतलेली आहे, सुईच्या साहाय्याने बघायचे आहेत उकडलीत का ते। तर सुई टोचवून घ्यायची। बघू शकता सुई आपली क्लीन येते, म्हणजे अंडी उकडलेली आहेत। तर आता ही उकडलेली अंडी थंड करून घ्यायची। अंडा मसाला बनवण्यासाठी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे, ते आता आपण बघूया। तर इथे ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत बारीक असे चिरून। एक कांदा मोठासा चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, 15 ते 16 लसूण पाकळ्या, एक अद्रकचा तुकडा, एक टोमॅटो तोही मोठासा चिरून घेतलेला आहे। या सर्वांचा आता आपण वाटण बनवून घेऊया। हे सर्व आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। आता मिक्सरला लावून फिरवून घेऊया आणि वाटण बनवून घेऊया। इथे आपलं वाटण वाटून झालेलं आहे। तर राहिलेलं वाटण वाटून घेऊया। आलं, लसूण आणि खोबरं। इथे आपलं खोबरंही बारीक करून झालेलं आहे। वाटण या डिशमध्ये काढून घेऊया। तर आपलं इथे अंडा मसाल्यासाठी वाटण तयार झालेलं आहे। वाटण बनवेपर्यंत आपलं उकडलेलं हे अंडं थंड झालेलं आहे। याच्या आता कडा रिकाम्या करून घेऊया। आता हे उकडलेलं अंडं एका डिशमध्ये
काढून घेऊया। वरून थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि पाडून घ्यायचं। तर बघू शकता इथे उकडलेलं अंडं मी डिशमध्ये काढलेलं आहे। याचे आता आपल्याला पीस कट करून घ्यायचे आहेत। बघू शकता पीस कट करून झालेले आहेत। बघू शकता मस्त असे पीस तयार झालेले आहेत। चौकोनी आकारमध्ये मी कट करून घेतलेले आहेत। गॅस चालू करून पॅन गरम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 ते 3 चमचे तेल। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे। जिरे तडतडू द्यायचे थोडे। त्याच्यानंतर इथे मी खडा मसाला घेतलेला आहे। 1 लाल मिरची, 2 तमालपत्र, 2 ते 3 लवंग, 1 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 2 ते 3 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा। हा सर्व टाकून घ्यायचा मसाला थोडा फ्राय करून घ्यायचा। याच्यामध्ये टाकायचा अर्धा चमचा लाल तिखट, 2 चमचे घरगुती मसाला चटणी। हा सर्व मसाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे। या मसाल्यामध्ये घालायचं आहे आपल्याला वाटण केलेलं। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं वाटण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। गॅस मिडियम हीटवर ठेवून घ्यायचा। याच्यामध्ये टाकायचा आहे अंडा मसाला 1 चमचा। मिक्स करून घ्यायचं। आणखी मिनिटभर फ्राय करून घेऊया मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे। याच्यामध्ये घालूया उकडून कट करून घेतलेली अंडी, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर। हे सर्व मिक्स करून घेऊया आणि मिनिटभर फ्राय करून घेऊया। मिनिटभर झालेला आहे, व्यवस्थित फ्राय झालेला आहे। याच्यामध्ये घालूया आवश्यकतेनुसार पाणी। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ। पाणी तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। वरून टाकायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावरती झाकण झाकून 2 मिनिटं वाफ काढून घेऊया। बघू शकता 2 मिनिटानंतर मस्तपैकी अशी एक वाफ निघालेली आहे। हलकीशी उकळी आलेली आहे। गॅस बंद करून घेऊया। झाकण काढून बघूया। बघू शकता मस्तपैकी असा चमचमीत अंडा मसाला हा आपला तयार झालेला आहे। वरून थोडी कोथिंबीर डेकोरेटसाठी, बारीक किसलेलं खोबरं वरून थोडंसं डेकोरेटसाठी। बघू शकता इथे आपला चमचमीत असा अंडा मसाला तयार झालेला आहे। वेगळ्या पद्धतीने थोडासा मी बनवून घेतलेला आहे। तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर कोणताही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा। धन्यवाद।